मागच्या भागात आपण एनर्जी, कॉन्शियस माइंड आणि तो पाथ जो आहे या दोन्हींचा, अशा तिघांनाही वंदन केलेलं आहे. आणि आपण आता पुढे जातो आहे. समर्थ रामदास दुसऱ्या श्लोकाकडे वळत आहेत की ह्या सगळ्यांना आपण वंदन करूयात. वंदन करणं ही सुद्धा एक भावना आहे. त्या भावनेपाठीमागची जी एनर्जी आहे ती आपण फील करूयात आणि पुढे जाऊयात. पुढे असं म्हणतायत, मना सज्जना भक्तिपंथेची जावे. मनाला ते सज्जन म्हणतायत. आपलं मन सज्जन आहे का? ते कसं असू शकतं सज्जन, हे आपण मागच्या भागात पाहिलं. आणि तसंही ते नसलं तरीसुद्धा आपण लहान बाळाला कसं समजावतो तसं समर्थ म्हणतात, मना तू सज्जनच आहेस, तू शहाणा ना, तू शहाण्यासारखं वागतोस ना, मग मी तुला गोळी देतो, असा हा भाव आहे. मना सज्जना भक्तिपंथेची जावे. आता हा पंथ कुठला सांगितला आहे तर भक्ती या शब्दापाठीमागे जे भावना आहेत त्या इथे इंट्रोड्यूस केलेल्या आहेत असं मला वाटतं. भक्तीमध्ये काय काय येतं? भक्तीमध्ये ठाम विश्वास येतो, श्रद्धा येते. विश्वास जेव्हा ठाम होतो तेव्हा त्याची श्रद्धा होते, आणि श्रद्धा जेव्हा ठाम होते ती निष्ठा होते. या तिन्हीची एक भावना आहे मनात, आणि ती भावना आपल्याला बळ देते, आत्मविश्वास देते, आधार देते आणि निर्धास्तपणा देते. आणि आधार मिळणं, निर्धास्त असणं, आत्मविश्वासात संपन्न आयुष्य जगणं आपल्याला नेहमीच प्रसन्न करतं. इथे मला तुकाराम महाराजांच्या ओळी आठवतात, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. कोणकोणत्या आहेत या सिद्धी? त्या मन प्रसन्न केल्यानंतर कळतील आपल्याला. ही जी प्रोसेस आहे भक्तिपंथेची जावे, ती आपण आता सुरुवात करूयात. आपण असं मला वाटतं की 2 व्हिडिओजमध्ये किंवा 2 रील्समध्ये जे अंतर आहे त्या अंतरामध्ये आधीच्या झालेल्या गोष्टींचा आपण म्हणजे मी सुद्धा एक उजळणी करूयात, रिव्हिजन करूयात. ते फॉलो करता येतं आहे का, की ते फॉलो करून आपण योग्य मार्गाने जातो आहे का, नक्की रामदास स्वामींना काय म्हणायचं आहे हे पण क्रॉस चेक करूयात. आणि त्याच्यात काही अडचणी आल्या तर एकमेकांना मदत करूयात. पुढे असं म्हणलं आहे, भक्तिपंथेची जावे तरी श्रीहरी. काय होईल भक्तिपंथावर झाल्यानंतर? प्रसन्न मन झालेलं आहे, त्या प्रसन्न चित्तात देव वसतो असं म्हणतो आपण. देव म्हणजे कोण आपल्याला अजून माहीत नाही. श्रीहरी पावे स्वभावे. त्याच्या आधी काय? कोणाला पावेल? स्वभावाला. म्हणजे तुझ्या स्वमध्ये जो भाव आहे, तुझा स्वचा जो भाव आहे, आपण त्या स्वभावात जगतो का बरं? आपण क्रॉस चेक करूयात की नाही. आपण बऱ्याचदा कोणाच्या तरी वागण्याने प्रभावित तरी होत असतो, नाहीतरी निरुत्साहित तरी होत असतो. आपण आयदर ओव्हर कॉन्फिडन्स तरी असतो आपल्याला किंवा कॉम्प्लेक्स तरी असतो. आपण शांत बॅलन्स्ड माइंड नाही आहे आपलं. ते करण्यासाठी आपल्याला पुढे जायचं आहे. ते पुढे रामदास स्वामी सांगत आहेत. त्या सगळ्या भावना पुढे येणार आहेत. याच्यावरच आपण चिंतन करूयात आणि पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात की आपल्याला हे स्वभावात राहणं जमतं आहे का? नसेल जमत तर का जमत नाही आहे? काय काय येतं आहे त्या भावाच्या आड? आपण कोणाच्या प्रभावाखाली किंवा अभावात, आपण आयदर प्रभावात असतो नाही तर अभावात असतो. स्वभावात यायचं आहे आपल्याला, स्थिरता मिळवायची. ती स्थिरता मिळवण्याचा प्रयत्न करूयात आणि पुढे जाऊयात. धन्यवाद.